नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे मंजिरीने एका ठिकाणी फोन केलेला असतो. ती म्हणत असते की नमस्कार, मी मंजिरी बोलते. मी रेफरन्ससाठी तुम्हाला काही माहिती दिली होती आणि मला त्याबद्दल थोडीशी माहिती हवी आहे. म्हणजे एका गावामध्ये एका मुलाला आणि त्याच्या वडिलांना जाळून मारण्यात आलं होतं. त्या गावाचं नाव मी तुम्हाला पाठवलेलं आहे. तुमच्याच न्यूजपेपरमध्ये त्या घटनेबद्दल छापून आलं होतं. मला थोडीशी त्याबद्दलची माहिती हवी आहे. कुठल्या सालामध्ये ती बातमी छापून आली होती? अंदाजे मी तुम्हाला तो सालसुद्धा पाठवला आहे. मला थोडी माहिती तुम्ही द्याल का प्लीज? तेव्हा इकडे ते म्हणतात की हो मॅडम, थोडा वेळ द्या आम्हाला, आम्ही शोधून तुम्हाला सगळी माहिती सांगतो. तेव्हा मंजिरी म्हणते, पण नक्की द्याल हां, मी तुमच्या फोनची वाट बघते. तेव्हा इथे मंजिरी टेन्शनमध्ये असते. तेव्हा राया तिथे येतो आणि म्हणतो, अगं मिस फायर काय आहे? अगं माणसं यायला सुद्धा सुरुवात झाली. अजूनसुद्धा तू तयार झालेली नाही आहेस, याच अवतारामध्ये आहेस. तेव्हा मंजिरी म्हणते, कुणाचं काय तर कुणाचं काय? तेव्हा राया म्हणतो, काय झालं आता? आता का तुझा चेहरा पडलाय? काय झालं सांग ना? तेव्हा मंजिरी म्हणते, राया, अरे मला बरं वाटत नाही आहे. मध्येच मी बरी असते, मध्येच माझी तब्येत बिघडते. आता बघ ना, घरामध्ये आपल्या बारसं आहे, ते सुद्धा आपल्या छकुलीचं सगळेजण काम करत आहेत. मी कुणाला कामामध्ये मदतसुद्धा करू शकत नाही आहे, कारण मध्येच माझी तब्येत बिघडते आणि मला आराम करायला लागतो. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते की आता नाना आणि जीजी यांचं वय झालं आहे, तरीसुद्धा त्यांना सगळं काही करावं लागतं आहे. मग सांग ना, मी कधी बरी होणार आहे? मला या सगळ्याचा आता कंटाळा आला आहे. मी एक काम करते, मी काही खाली येत नाही. मामा म्हणून तू सगळी कामं कर जा. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो की हे बघ मिस फायर, तू मावशी म्हणून तुझी कामं तू करायची, मी मामा म्हणून माझी कामं मी करणार. थांब तू 1 मिनिट, तुला आता तयार व्हावंच लागेल. तेव्हा राया म्हणतो, ओ सिस्टर इकडे या, आणि तो सिस्टरला बोलावून घेतो आणि म्हणत असतो, हे बघा, तुम्हाला आता एक महत्त्वाचं काम करायचं आहे. तुम्हाला मिस फायरला छान तयार करायचं आहे आणि खाली घेऊन यायचं आहे, कळलं तुम्हाला? त्यानंतरला इकडे आता रुचिता फ्रॉक बघत असते की आपल्या मुलीला छकुलीला कुठलं फ्रॉक घालू. तेव्हा शशिकला म्हणत असते, काय मग रुचिता, काय करतेस तू? तेव्हा रुचिता म्हणते, आई हे बघ ना, हे फ्रॉक कसं आहे आजच्या बारशाला आपल्या छकुलीला घालण्यासाठी. तेव्हा इकडे शशिकला म्हणत असते की छानच आहे की, तुला जर आवडलं असेल तर घाल ना आपल्या छकुलीला. तेव्हा शशिकला म्हणत असते, पण एक मुलगी खूपच जास्त खुश दिसते, आज कुणीतरी येणार आहे ना, त्याच्यामुळे खूपच जास्त आनंदी दिसते. तेव्हा इकडे रुचिता म्हणत असते, आई तुझं आपलं काही असतं, मी तुला विचारते काय आणि तू बोलतेस काय? तेव्हा शशिकला म्हणते, अगं काय बोलते मी, तू जे म्हणतेस तेच तर बोलते ना. तुला छकुलीला हे फ्रॉक घालायचं आहे कारण ते तुला आवडलं आहे, बरोबर ना? अगं मग तुला आवडलं आहे तर तेच तू छकुलीला घाल ना. आणि अजून एक गोष्ट सांगते, या फ्रॉकला जर मॅचिंग तुझ्याकडे एखादी साडी असेल ना, तर ती साडीसुद्धा तू नेस, म्हणजे दोघीजणी अगदी मायलेकी छान एकसारख्या दिसाल, सेम टू सेम, बरोबर की नाही? तेव्हा रुचिता म्हणते, अगदी बरोबर. रुचिताला सुद्धा ही कल्पना फारच आवडलेली असते. त्यानंतरला दोघीजणी बोलत असतात. तिकडे आता जय येतो. जय म्हणत असतो की हे बघा, मी काय घेऊन आलो आहे. तर इकडे आता एक साखळी आणलेली असते. तेव्हा शशिकला म्हणत असते, हे काय, कुणासाठी, बाळासाठी का? तेव्हा जय म्हणतो, अगदी बरोबर, बाळासाठीच आणले ना, बघू दे. तेव्हा जय म्हणतो, कशाला, तुला कशाला दाखवू? मग जर मला दाखवायचंच आहे तर मी बाळाच्या आईकडे देईन, हो की नाही? तेव्हा इकडे जय म्हणतो की रुचिता हे घे, हे आपल्या छकुलीसाठी आहे, आज तू तिला घाल, ती खूपच जास्त छान दिसेल. तेव्हा शशिकला म्हणते, अरे मला माहिती आहे तू बाळासाठी आणलेस, पण म्हणूनच मी बघत होते ना. तेव्हा जय म्हणतो की तुला बघायची गरज नाही आहे. तेव्हा इकडे रुचिता म्हणते की थँक्यू, तुम्ही बाळासाठी इकडे आपल्या छकुलीसाठी हे गिफ्ट आणलं, आणि ती तिथून निघून जाते. तेव्हा शशिकला म्हणते, काय नेहमी घ्यायची सवय आहे, आज द्यायला आला होतास? तेव्हा जय म्हणतो, हा मग काय, कधी कधी मलासुद्धा सरप्राईज द्यायची सवय आहे. कसं वाटलं सरप्राईज? आणि हे तर काहीच नाही, आता पुढे बघा, सरप्राईजवर सरप्राईज तुम्हाला मिळणार आहेत. तुला तर आवडेल ते सरप्राईज, बरोबर की नाही? तेव्हा इथे शशिकलाला माहिती असतं की नक्कीच जयच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी प्लॅन हा शिजत आहे. त्यानंतरला इकडे आता उमा खूपच जास्त टेन्शनमध्ये असते, कारण जे काही घडत असतं मंजिरी बरोबर,
ते तिला अजिबात काही कळत नसतं की नेमकं मंजिरीबरोबरच हे सगळं का घडतंय बरं. तेव्हा इकडे बाळा आता आलेले असतात. बाळामामा आल्यानंतर ते म्हणतात की अक्का, अगं अक्का ऐक ना. तरीसुद्धा इथे अक्काचं लक्ष काही नसतं. तेव्हा इकडे आता नाना येतात आणि म्हणतात, अगं उमे, इकडे एवढे बोलतायत तुझ्याबरोबर दादा, तू त्यांचं बोलणं ऐकत का नाही आहेस. तेव्हा इकडे उमा म्हणते, हो का. नाही रे दादा, माझ्या डोक्यामध्ये ना सतत आपल्या मंजिरीचेच विषय असतात रे. म्हणजे बघ ना, आपल्या मुलीबरोबर असं का घडतंय मला कळत नाही आहे. मंजिरी मध्येच एवढी आजारी का पडते, मध्येच तिला बरं वाटते, मध्येच एवढी आजारी. कळतच नाही की मुलीच्या आयुष्याला असं का आलं आहे. तर इकडे जय घोरपडे आता लपून छपून येत असतो, त्याला आपला मोबाईल बघायचा असतो म्हणून. तर इथे मामांना सुद्धा तोच प्रश्न पडलेला असतो की मंजिरी सतत आजारी का पडते. सगळे रिपोर्ट तर तिचे नॉर्मल आलेले आहेत. तेव्हा इकडे आता जय म्हणत असतो की त्या रायाने माझा मोबाईल घेतला होता. काय माहिती त्याने काय केलंय, व्हायरस वगैरे भरलाय की काय माझ्या मोबाईलमध्ये. नको तिथे या रायाचं डोकं अगदी बरोबर चालतं. बरं झालं योग्य वेळी पोचलो, नाहीतर काय माहिती माझ्या मोबाईलचा अजून कसा वापर करून घेतला असता. बरं झालं योग्य वेळी मी तिथे गेलो. तेव्हा तो म्हणत असतो की जर याच्यामध्ये व्हायरस वगैरे त्याने कसला टाकला असेल तर. नाही नाही, मला काही करून आता याचा शोध घ्यायला पाहिजे. तेव्हा तो आपल्या टीमला फोन करतो आणि म्हणतो, हे बघा, मी जय घोरपडे बोलतोय. मी तुम्हाला माझ्या मोबाईलची डिटेल्स सगळी काढायला सांगितली होती. कुठे आहे तो रिपोर्ट. तेव्हा इकडे हवालदार म्हणतात की साहेब, आम्ही तर तुम्हाला रिपोर्ट कधीच पाठवला आहे. तुमच्या मोबाईलमध्ये कसलाही व्हायरस नाही आहे. तेव्हा जय म्हणतो, नक्की ना, 100%. तेव्हा ते म्हणतात, हो अगदी 100%. तुमच्या मोबाईलमध्ये कुठल्याही प्रकारचा व्हायरस नाही आहे. तेव्हा जय घोरपडे म्हणत असतो की बरं झालं कुठलाही व्हायरस नाही आहे, नाहीतर आता माझं भांडं लवकरात लवकर फुटलं असतं. या रायाला जाणून घ्यायचं आहे की माझ्या मोबाईलमध्ये कुणाकुणाचे नंबर आहेत, मी त्या मंजिरीला कशा पद्धतीने औषध खायला देतोय, हे सगळं त्याला जाणून घ्यायचं आहे. पण राया, खरंच सॉरी, तुझ्या मनासारखं ना काहीसुद्धा होणार नाही आहे, कळलं का तुला. तेव्हा इकडे आता दवा दफ्तर याचा फोन आलेला असतो. तर इकडे स्वप्नीलचा फोन आल्यानंतर इकडे जय म्हणत असतो, हा बोल, किती वेळा सांगितले तुला फोन करत जाऊ नकोस म्हणून, मग कशाला केलास तू. तेव्हा दवा दफ्तर म्हणत असतो की साहेब, मगाशी मला तुमच्या फोनवरून फोन आला होता, म्हणूनच मी दव्याच्या डोसबद्दल त्याच्याबरोबर बोलून गेलो, बाकी मी काही बोललेलो नाही आहे. तेव्हा इकडे जय म्हणत असतो, म्हणूनच मी तुला म्हणत असतो की मला फोन करत जाऊ नकोस म्हणून, मी जेव्हा करेन तेव्हाच फक्त बोलत जा. तेव्हा इकडे दवा दफ्तरवाला म्हणत असतो की साहेब, पण माझं तुमच्याकडे थोडं काम होतं ना, म्हणून मी फोन केला होता. तेव्हा जय म्हणतो, काय काम आहे सांग. तेव्हा तो म्हणतो की साहेब, मला थोड्या पैशांची गरज होती म्हणून मी तुम्हाला फोन केला होता. तेव्हा इथे जय म्हणतो, ठीक आहे, पाठवतो, मी पैसे ट्रान्सफर करतोय, पण पुन्हा मला फोन करू नकोस. तेव्हा इकडे स्वप्नील म्हणत असतो की सर, तुम्हाला जर अजून माझ्या मदतीची गरज लागली तर सांगा मला, काही काम असेल तर. तेव्हा जय म्हणतो की एकदा का माझं हे काम झालं की तुझा आणि माझा संबंध संपला. पुन्हा मी तुझ्याबरोबर अजिबात कसलंही काम करणार नाही आहे, कळलं तुला. फक्त इकडे आता मंजिरीचा जीव गेला पाहिजे अशी वाट फक्त जय बघत असतो आणि इथे आता त्याची इच्छा ती लवकरच पूर्ण होणार असते असं त्याला वाटत असतं. तर इकडे आता मामांनी आपल्या मित्रांना फोन केलेला असतो हे विचारण्यासाठी की नक्की मंजिरीला कसला त्रास होत असेल ना. हे लोक काही मला फोन नाही करत, काय नाही करत, म्हणजे नक्की काही मेजर तर नाही आहे ना, म्हणून हे कसं सांगावं, म्हणूनसुद्धा फोन करत नसतील, असं इकडे आता मामांच्या मनामध्ये स्वतःचेच आता विचार येत असतात. तेव्हा इकडे मामा आपल्या मित्राला फोन करतात आणि म्हणत असतात की अरे, किती वेळा तुम्हाला सांगितलं की मला माहिती हवी आहे म्हणून, की माझ्या मंजिरीच्या नाकातून रक्त येतं, कानातून तोंडातून रक्त येतं, त्याचबरोबर पोटात दुखतं, ताप येतो, डोकं दुखतं, हे सगळं काय चालू आहे. आणि रिपोर्ट केलेत तर रिपोर्ट तर सगळे नॉर्मल आलेत, मग काय होत असेल ना मंजिरीला. तेव्हा इकडे आता मामा जे म्हणतात ते जय म्हणत असतो की हे बघा मामा, मला असं वाटतं की मिस फायरला आहे ना विषबाधा आहेच. तेव्हा मामासुद्धा तेच म्हणतात की माझे मित्रसुद्धा तेच म्हणालेत की विषबाधा झालेली आहे, म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. पण मग रिपोर्टमध्ये असं का नाही दाखवत की रक्तामध्ये विष आहे म्हणून.
रिपोर्ट तर सगळे नॉर्मल येत आहेत ना. तेव्हा इकडे राया म्हणत असतो, खरं सांगू का मामा तुम्हाला, तुम्ही विश्वास ठेवाल की नाही माहिती नाही, पण हे सगळं तो जय घोरपडे आहे ना, तो मुद्दामून करतोय आपल्या मिस फायरला त्रास देण्यासाठी. मला माहिती आहे ना, पण मामा तुम्ही काळजी करू नका. लवकरच मी त्या जय घोरपडेचा सगळ्यांसमोर खरा चेहरा आणणार आहे. मी त्याला एक्सपोज करणार आहे की मिस फायरच्या तब्येतीच्या मागे जर कुणाचा हात होता तर तो जय घोरपडे याचाच होता. तेव्हा मामा म्हणत असतात की ठीक आहे, तू लवकरच शोधून काढशील त्याला, हे सुद्धा मला माहिती आहे. तू लवकरात लवकर प्रयत्न कर आणि त्याला सगळ्यांसमोर एक्सपोज कर. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो की मामा तुम्ही एकदा जरा जिजींजवळ बोलून घेता का, की म्हणजे जिजीच्या व्यतिरिक्त कुणी मिस फायरला काही खायला तर देत नाही ना. तेव्हा इकडे आता मामा म्हणतात की ठीक आहे चल. तेव्हा मामा म्हणतात की राया तू सुद्धा माझ्याबरोबर चल. तेव्हा इकडे उमा म्हणत असते की काय रे, काय झालं बाळा, आणि हा कशाला इथे आलायस, तू कशाला इथे आलायस, तू आताच्या आता इथून चालू पड बरं, हे माझं घर आहे कळलं ना. तेव्हा इकडे आता मामा म्हणत असतात की अगं अक्का जरा शांत हो, मी काय बोलतोय ते ऐकून तरी घे ना. तेव्हा इकडे आता मामा म्हणत असतात की माझं आत्ताच माझ्या मित्रांजवळ बोलणं झालं. त्यांचंसुद्धा हेच म्हणणं आहे की आपल्या मंजिरीला विषबाधा झालेली आहे. तेव्हा इकडे राया म्हणत असतो की मी काय बोलतोय जीजी, हे बघ आपल्या मिस फायरला तू खायला देत असताना दुसरं कुणीतरी खायला देतं का. तेव्हा इकडे उमा म्हणते लांब हो लांब हो, तू माझ्याशी बोलताना लांब राहून बोलायचं कळलं का. माझ्या मंजिरीसाठी मी तुला या घरामध्ये ठेवून घेतलं हे विसरू नकोस. तेव्हा इकडे राया म्हणतो बरं ठीक आहे, मी तुझ्या जवळ येऊन बोलत नाही, ठीक आहे मी काय बोलत नाही, पण जे काही असेल ना ते खरं खरं सांग. तेव्हा उमा म्हणते मी तिची आई आहे कळलं ना, मला माझ्या मुलीची काळजी आहे, तू सांगायची गरज नाही आहे. तेव्हा इकडे बाळामामा म्हणत असतात पण आपल्या मंजिरीवरती कुणीतरी विषबाधा केली आहे हे सुद्धा नक्कीच आहे ना. तेव्हा इकडे राया म्हणत असतो की जीजी हे बघ, म्हणजे तू सगळं काही करतेस मान्य आहे, पण नक्की ना तुझ्या व्यतिरिक्त कुणीही मिस फायरला काही खायला वगैरे देत नाही ना. तेव्हा शशिकला म्हणते अजिबात नाही. तेव्हा राया म्हणतो की जेवण मी चाखून तर देतो, पण मला का नाही माझ्या वाट्याला येत. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो की आपल्याला मिस फायरला लवकरात लवकर बरं करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला एकत्र येऊन प्रयत्न करायचे आहेत, असं राया आता सातत्याने बोलत असतो. तेव्हा इकडे नाना म्हणत असतात की माझ्या मंजिरीच्या बाबतीत हे सगळं कोण करत असेल. माझी मंजिरी साधी भोळी, ती पाचोळ्यावरती सुद्धा पाय देत नाही आणि तिच्या वाट्याला एवढं मोठं दुःख का, तिच्या नशिबात काय वाढून ठेवले काय माहिती. तेव्हा राया म्हणत असतो या सगळ्याच्या मागे कोण आहे मला बरोबर माहिती आणि त्याला शोधून काढल्याशिवाय मी स्वस्थ नाही बसणार. मला माहिती आहे की तोच मिस फायरवरती विषबाधा करतोय, पण नक्की कधी ते कळत नाही आहे ना. तेव्हा इथे जय त्यांचं बोलणं ऐकत असतो आणि जय म्हणत असतो की ते तुला कधी कळणार सुद्धा नाही की मी मंजिरीवरती विषबाधा कधी करतोय ते. त्यानंतर सगळेजण इथे आता बारशासाठी जमलेले असतात. तेव्हा शशिकला म्हणत असते की या या बघा डेकोरेशन कसं केलं आहे, सजावट कशी केली ती बघा, मग माझ्या भाचीचं बारसं आहे ते तर चांगलं झालंच पाहिजे बरोबर की नाही. तेव्हा इकडे आता सगळेजण जमलेले असताना रायासुद्धा तिथे येतो. तेव्हा शशिकला म्हणते तू इथे काय करतोयस, किती वेळा सांगितलं तुला इथे यायचं नाही म्हणून, तरीसुद्धा या ठिकाणी आलेस का, आणि मला काय म्हणालास की तुझी कुणीतरी दुसरी भाची आहे तिच्या बारशाला जाणार आहेस असं म्हणाला होतास ना. तेव्हा इथे राया म्हणतो की हे बघ तू बोलतेस ते बरोबर आहे आणि मी माझ्या भाचीच्या बारशाला चालू आहे, कळते का तुला. तेव्हा शशिकला म्हणते पण तू इथे थांबायचं नाही, आत्ताच्या आता निघून जायचं. खोटारडा कुठला, मला खोटं बोललास ना तू की तुझी कुणी दूरची भाची आहे म्हणून, मग जा ना तिथे गेलास तरीसुद्धा चालेल. तेव्हा इकडे राया म्हणत असतो अगं शशिकला काकू गप्प बस ना गं तू, तू पण तशीच आणि तुझी मुलगी पण तशीच. त्यानंतरला इथे शशिकला रायाचा खूप राग आलेला असतो. तिला असं वाटत असतं की बारशाच्या कार्यक्रमामध्ये राया नसता आला तर बरं झालं असतं. तेव्हा इकडे आता इश्की म्हणत असते की राया तू किती हँडसम दिसतोयस रे, चल आपण दोघेजणं सेल्फी काढूया. तेव्हा इकडे आता दोघेजणं सेल्फी काढायला उभे राहतात, पण तेवढ्यातच इथे राया तिला इश्कीला तिथेच ठेवतो आणि तो पुढे निघून येतो. तेव्हा इकडे खूप सुंदर अशी तयार होऊन मंजिरी तिथे आलेली असते आणि नर्ससुद्धा छान तयार झालेली असते. नर्स आणि मंजिरी दोघीजणी खाली आल्यानंतर इथे राया मंजिरीकडे बघायला लागतो. तेव्हा मंजिरी विचारते कशी दिसते मी, आणि मी ठीक निघाली आहे का. तेव्हा राया म्हणतो एकदम मस्त,
खूपच सुंदर. तेव्हा मंजिरी त्याला खुणावते आणि तिच्या शेजारी जी सिस्टर उभी असते तिलासुद्धा दाखवते आणि म्हणत असते की बघ, ही सुद्धा किती छान दिसते ते बघ. तेव्हा इकडे राया तिच्याकडे काही बघत नाही, पण तो मंजिरीकडे एकटक आता बघत असतो, कारण मंजिरी खूपच जास्त सुंदर ही दिसत असते. त्याच्यानंतरला रायाला तिच्याकडे बघून खूप जास्त कौतुक वाटतं आणि इथे आजारी आजारी असताना देखील इतकी छान तयार होऊन आलेली असते, म्हणून तो तिच्याकडे एकटक बघत असतो. त्यानंतरला राया खूप जास्त कामं करत असतो. तो सगळ्यांना ज्यूस देत असताना इथे सगळीकडे तो फिरत असताना फक्त मंजिरीकडे त्याचं लक्ष असतं. त्यानंतरला सगळ्यांना इथे ज्यूस देत असताना तो आता मंजिरीकडे बघत पुढे पुढे चालत असतो. तेव्हा पुढे कुणीही नसतं, फक्त राया एकटाच चालत असतो. तेव्हा मंजिरी त्याला खुणावते आणि म्हणते की पुढे कोणी नाही आहे, तू पुढे तर बघ. आणि मग ती त्याला हसायला सुद्धा लागते. त्यानंतरला इथे सिस्टर म्हणतात की अरे खाली बस ना तू. तेव्हा इकडे सिस्टर म्हणतात की मंजिरी, तू सुद्धा इथे आता शांतपणे बस. तेव्हा इकडे तुला आरामाची गरज आहे असं सुद्धा सिस्टर म्हणतात. त्यानंतरला इकडे आता मंजिरी खूपच जास्त हसत असते, कारण राया सगळीकडे बघत असतो, पण त्याचं जास्त लक्ष मात्र मंजिरीकडेच असतं. त्यामुळे इथे आता राया काम करत असताना त्याचे लक्ष येतं की तो आता मंजिरीकडे बघण्यात पूर्णपणे हरवलेला आहे. त्याचं बाकी कुठल्या गोष्टींमध्ये लक्षच नाही आहे. त्यानंतरला इकडे आता राया खूपच जास्त खुश असतो, कारण त्याची मैत्रीण मिस फायर ही सुद्धा साखरपुड्यामध्ये सामील झालेली असते आणि नुसती सामील नाही तर छान तयार होऊन सामील झालेली असते. तर इथे प्रेक्षकांनो, आता इथे जय कुठल्या पद्धतीने विषबाधा करतोय ते काही कळत नाही आहे, पण तो खूपच जास्त हुशारीने हे सगळं घडून आणतोय हे मात्र नक्की. त्याच्यानंतरला इकडे आता इश्की जाते आणि रुचिताला घेऊन येते. रुचिताला आणल्यानंतर सगळेजण तिच्याकडे बघत बसतात, कारण रुचितासुद्धा खूपच जास्त सुंदर दिसत असते. तेव्हा इकडे रुचिता इतकी सुंदर दिसत असते की जीजी येते आणि तिची दृष्टसुद्धा काढते. सगळेजण तिच्याकडे बघत असतात, कारण आज ती उत्सव मूर्ती असते आणि तिचं बाळसुद्धा, कारण इथे बारसं हे छकुलीचं असतं. त्यामुळे सगळेजण येतात आणि रुचिताचं औक्षण वगैरे करतात. तर इकडे जयने कधी नव्हे ते इथे बाळासाठी खूप छान असं गिफ्ट आणलेलं असतं, जे की इथे रुचितालासुद्धा आवडलेलं असतं. रुचिताची इथे सगळेजण आता आरती करत असतात आणि नंतर म्हणतात की चला आता नाव घ्यायचं आहे, नाव घ्यायचं आहे. तेव्हा इकडे रुचिताने खूप छान असं नावसुद्धा घेतलेलं असतं. अगदी बाळाच्या इथे आता बारशाला शोभेल असं तिने नाव घेतलेलं असतं. तेव्हा शशिकला म्हणते अरे वा वा, खूपच जास्त छान. त्याच्यानंतरला इथे सगळेजण तिच्यासाठी टाळ्यासुद्धा वाजवतात आणि सगळेजण तिचं भरभरून कौतुकसुद्धा करतात. तर इकडे रुचिता आता खूपच जास्त खुश असते. सगळेजण तिचं भरभरून कौतुक करत असतात. पण त्यानंतरला इकडे आता मंजिरीसुद्धा आनंदात असते. रायाचं मात्र लक्ष एका गोष्टीकडे असतं की तो दवा दफ्तरवाला म्हणजे नक्की कोण. त्याला आता त्या माणसाचा शोध घ्यायचा असतो. त्याचबरोबर इथे आता बारशाला खूप माणसं जमा झालेले असतात आणि रुचिताचा नवरासुद्धा येणार असतो. पण त्याच्या आधी बाळाला पाळण्यात घालण्याची वेळ झालेली असते आणि नावसुद्धा ठेवायचं असतं ना. तेव्हा इथे गोविंद घ्या, गोपाळ घ्या असे सगळेजण म्हणत असतात आणि बाळाला पाळण्यामध्ये घालत असतात. तेव्हा इकडे मंजिरीसुद्धा आनंदात असते. आपल्या छकुलीचं बारसं आहे म्हणून ती खूप जास्त खुश असते. त्यानंतरला इकडे आता सगळं काही झाल्यानंतर इथे शशिकला म्हणत असते अगं इश्के जा ना, सारखी आपली मोबाईलमध्ये लक्ष असतं तिचं. जा बरं आपल्या छकुलीला घेऊन ये असं शशिकला म्हणते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता रायाला फोन आलेला असतो. तो म्हणतो काय दवा दफ्तर याचा नंबर मिळाला का. तेव्हा इकडे जय घोरपड्या आता त्याचं बोलणं ऐकत असतो. त्यानंतरला इकडे आता बाळाचे बाबा आले असं निखिल म्हणतो. तर इकडे बाळाचे बाबा आल्यानंतर रुचिता खूप जास्त खुश होते आणि ती लगेच उभी राहते. तर इकडे तिचा नवरा स्वप्नील आलेला असतो. तेव्हा इकडे रायाला नंबर मिळाल्यानंतर तो लगेचच दवा दफ्तर या नंबरवरती फोन करतो
आणि तो फोन आता दुसरा तिसरा कुणाला नाही तर इकडे रुचिताचा नवरा याला फोन लागतो. स्वप्नीलला तो फोन लागलेला असतो आणि तो मागे वळून बघतो तर काय, स्वप्नील हातामध्ये मोबाईल घेऊन रायाकडेच बघत असतो. आणि तेव्हा इकडे जय घोरपडे याला आता कळलेलं असतं की रायाला दवा दफ्तर या व्यक्तीचा नंबर मिळालेला आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून तो रुचिताचा नवरा आहे हे सुद्धा सत्य आता रायाला कळलेलं असतं. त्याच्यामुळे रायाला आता त्या गोष्टीचा खूप जास्त राग आलेला असतो.